हिरकणीची शौर्यकथा. रायगड म्हणजे स्वराज्याची राजधानी. सह्याद्रीच्या कुशीत वसलेला 2700 फूट उंचीचा पूर्णपणे सुरक्षित बुलंद असा किल्ला. कुणीही यावं आणि सहज जावं यातला किल्ला नव्हता तो. गडावर येण्या जाण्यासाठी दरवाजांव्यतिरिक्त दुसरा कुठलाच मार्ग नव्हता आणि एकदा का गडाचे दरवाजे बंद झाले की वरून खाली येईल ते फक्त पाणी आणि खालून वर जाईल ते फक्त हवा. मात्र या गोष्टीला अपवाद ठरली ती होती एक स्त्री जिचं नाव होतं हिरकणी. हिरकणी ही रायगडाच्या पायथ्याशी राहणारी एक गवळण होती. आपल्या तान्ह्या बाळाला पाळण्यात निजवून गडावर जाऊन दूध विकणे व बाळासाठी लवकरच गडावरून खाली परतणे हा तिचा नित्यक्रम. असेच एकदा कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी ती नेहमीप्रमाणे गडावर गेली. पण त्या दिवशी तिला दूध विकायला थोडा उशीर झाला आणि संध्याकाळ कधी झाली हे तिला कळलेच नाही. परत येऊन पाहते तर काय, गडाचे दरवाजे बंद. तिच्या काळजात धस झाले. आपण उशिरा आल्याचे तिच्या लक्षात आले. बाळाच्या विचाराने छातीत धडधडू लागले. डोळे पाण्याने भरून आले. घाबरत घाबरत धावतच ती द्वारपालाजवळ आली व त्यांना विनवणी करू लागली, दादा मला जाऊ द्या. घरी माझं लहान बाळ पाळण्यात आहे आणि ते एकटंच आहे. मी नाही गेले तर ते रात्रभर रडेल. मला गेलंच पाहिजे. कृपा करून दरवाजे उघडा व मला जाऊ द्या, मला जाऊ द्या. त्या मातेची ती कळकळ बघून त्या द्वारपालांचेही मन खिन्न झाले. परंतु एकदा का गडाचे दरवाजे संध्याकाळी बंद झाले की ते उघडायचे ते दिवस उगवल्यावरच हा गडाचा नियम व तिथे कुणाला मुभा नाही. द्वारपाल नाईलाजाने म्हणाला, ताई मला पण वाटतं तुला जाऊ द्यावं, पण नियमाप्रमाणे आता दरवाजे सूर्योदयानंतरच उघडतील. मला माफ कर. यावर काय बोलावे, काय करावे त्या मातेला काही कळत नव्हते. रात्र तर दाटत चालली होती. आपले बाळ उठले असेल, भुकेने रडत असेल, रात्रभर आपल्या वाचून ते एकटे कसे राहील अशा अनेक विचाराने तिचा जीव कासावीस होत होता. चिंता वाढतच चालली होती आणि डोळ्यासमोर तिला तिचे बाळ दिसू लागले होते. क्षणभर ती तशी स्तब्ध उभी राहिली आणि मग एकाएकी त्या मातेस काय झाले कुणास ठाऊक. रात्रीच्या त्या भीषण अंधारात धावतच ती गड्याच्या एका कड्याजवळ गेली आणि मागचा पुढचा कुठलाही विचार न करता तिने तिथून खाली उतरण्याचा निर्णय घेतला. कडा तसा भयंकरच होता. सरळ ताठ उंचीचा, खाली खोल दरी, दाट काटेरी झाडे झुडपे, तसेच जंगली श्वापदांची, सरपटणाऱ्या प्राण्यांची भीती. पण या कशाचीही पर्वा न करता त्या मातेनं कमरेला पदर खोचला आणि खाली उतरण्यास सुरुवात केली. किती मोठं शौर्य हे, किती मोठं धैर्य. अंधारात हात सुटला किंवा पाय घसरला तर जीवावर बेतेल अशी स्थिती. पण अंदाज घेत घेत, स्वतःला सांभाळत, एक एक पाऊल पुढे टाकत, काट्याकुट्यातून मार्ग काढत ती उतरू लागली. काटे टोचतायत, अंगाला जखमा होत आहेत, साडी फाटते, परंतु बाळाच्या प्रेमापोटी तिला ना कसल्या वेदना जाणवत होत्या ना कशाची भीती वाटत होती. जिथून शक्य होईल, जसे शक्य होईल तशी ती सावधपणे खाली खाली उतरत होती. आणि असे करत करत जेव्हा तिचे पाऊल गडाच्या पायथ्याशी पडले तेव्हा एकदाचा तिचा जीव भांड्यात पडला. तिने वर गडाकडे पाहिले व नकळतच तिचे हात जोडले गेले. आणि मग तिथून ती तडक आपल्या घराच्या दिशेने घायाळ हरणीसारखी धावत सुटली. घरी पोचली, दरवाजे ढकलले व पाळण्यात असलेल्या तानुल्याला उचलून एकदाचे आपल्या छातीशी कवटाळले व आपले दूध पाजले. तेव्हा कुठे तिचा जीव शांत झाला. हृदय धडधडत होते, डोळ्यातले अश्रू थांबत नव्हते, पण मन मात्र आता शांत झाले होते. आणि आपल्या आईच्या कुशीत त्या भुकेलेल्या तान्ह्या बाळाला त्या क्षणी जे सुख प्राप्त झाले होते त्याची तोड तर दुनियेत कुठेच नव्हती. आणि अशा प्रकारे या माय लेकरांची एक ऐतिहासिक अशी भेट इथे झाली होती. दुसऱ्या दिवशी ही बातमी वाऱ्यासारखी सर्वत्र पसरली. सर्वांनाच आश्चर्य वाटले. शिवरायांना जेव्हा ह्याची खबर लागली तेव्हा तीही आश्चर्यचकित झाली. दिवसाच्या लख्ख प्रकाशात
एखाद्या मर्दाला देखील उतरण्यास अशक्य असा हा कडा रात्रीच्या काळोखात पार पाडावा, आणि तोही एका स्त्रीने. केवढे मोठे अजब हे. त्यांनी हिरकणीला गडावर बोलावून घेतले. हिरकणीने घडलेला सर्व प्रसंग सांगितला व बाळापर्यंत पोचण्याचा हा एकच मार्ग शिल्लक असल्याचे सांगितले. महाराजांनी तिच्या धाडसाचे फार कौतुक केले. तिला बक्षीस दिले व साडी चोळी देऊन तिचा गौरव करण्यात आला. एवढेच नव्हे तर ज्या कड्यावरून ती उतरली तिथे बुरुज बांधून त्यांना हिरकणी बुरुज असे नाव देण्याचा निर्णय घेतला व या मातेच्या शौर्याला अजरामर केले. आजही हा बुरुज रायगडावर अस्तित्वात आहे व आजही हिरकणीची शौर्यकथा सर्वत्र मोठ्या अभिमानाने सांगितली जाते. प्रत्येक मातेचं आपल्या बाळावरचं प्रेम हे इतकं पराकोटीचं असतं की जगातील असाध्य गोष्ट देखील ती साध्य करू शकते, हे हिरकणीने जगाला दाखवून दिलं. धन्य धन्य ती हिरकणी, धन्य धन्य सर्व माता.